नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी लूट होत असून एका क्विंटल मागे 1 किलो सोयाबीन जास्त घेऊन शेतकऱ्यांकडून 80 रुपये हमाली आकारली जात आहे। आधीच शेतकरी सोयाबीनच्या संकटात सापडला असून त्यातच सेनगाव तालुक्यातील नाफेड केंद्रावर शेतकऱ्याची मोठी फसवणूक होत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर अंकुश तिडके यांनी नियमाप्रमाणे शेतकऱ्यांचा माल घ्यावा अशी मागणी केली आहे। सेनगाव येथे नाफेड केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणून हे नाफेड केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। इथे 50 किलो सोयाबीन आणि 500 ग्राम तो कट्टा भरतो, तर 51 किलो वजन घ्यायले ते विचारले असता ते म्हणतात तुम्ही विचारणार कोण, आम्ही किती वजन घेऊ, आम्ही मनाचे मालक हो। इथं निर्राश शेतकऱ्याची लूटमार चालू आहे। आता जेवढा माझा स्टॉक आहे ते पूर्णच्या पूर्ण 51 किलो वजनाचा स्टॉक आहे। आम्ही सगळे 2-4 कट्टे मोजून पाहिले, 51 किलोचा कट्टा भरायला आहे। इथं शेतकऱ्याची आतोनात लूट होत आहे। इथे हमालीच्या नावाखाली 80 रुपये कुंटला मागं काटल्या जात आहेत। शेतकरी प्रत्येक कट्ट्यावर अर्धा किलो हे नाफेडवाले वजन जास्त घ्यायलेत। इथं रोजच्या हजारो कट्टे मोजल्या जातात, 500, 1000, 700, तर प्रत्येक दिवशी शेतकऱ्याची किती लूट व्हायली। एका शेतकऱ्याकडे 100 कट्टे सोयाबीनचा माल आहे। एका शेतकऱ्याची एवढाली जर नुकसान होत असेल तर हे नाफेड केंद्र सुरू करून काय फायदा आहे, याच्यावर कोणाची तरी वचक पाहिजेत। आम्ही शेवाळे साहेबाला फोन लावला, शेवाळे साहेब म्हणतात त्याचं ते पाहून घेतील, तुमचा तिथं काय अधिकार आहे का? सामान्य नागरिकाचा इथं येण्याचा विचारण्याचा याला अधिकार नाही का? GR दाखवा म्हणले तर म्हणतात तुम्ही कोण हा GR पाहणार आहे? शासनाने ज्याप्रमाणे वजनाचा नियम ठेवलेला आहे त्या नियमाप्रमाणे इथं काटा चालू राहावा अशी आमची मागणी आहे। आणि पहिला जे शेतकऱ्याचा माल घेतलेला आहे त्या शेतकऱ्याला वजन वाढून देण्यात यावा, नसता आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येईल।